प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव चर्च आजचा जो विषय आहे तो या संदर्भाने आहे की ज्या गोष्टीसाठी आम्ही पात्र नाही, ज्या गोष्टीसाठी आम्ही पात्र नाही, परमेश्वर त्या गोष्टी मिळवून देण्यास आम्हाला समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये प्रभूला यहोवा इरे म्हणलंय. यहोवा इरे म्हणजे काय? मिळवून देणारा, मिळवून देणारा. ज्या गोष्टीस तुम्ही पात्र नाही नाहीये पण बायबल सांगतं का परमेश्वर यहोवा इरे, परमेश्वर ते मिळवून देणारा. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जीवनामध्ये जर आज असे काही गोष्टी तुमच्या समोर आहेत आणि त्याद्वारे तुम्हाला असं वाटतं का कदाचित ही गोष्ट मला मिळणार नाही किंवा ती गोष्ट मिळण्यासाठी मी कमकुवत आहे, कसं आहे? कमकुवत आहे. कमकुवत आहे. पण बायबल सांगतं का परमेश्वर यहोवा इरे तो मिळवून देणारा. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आपल्या अशक्तपणात देव आम्हाला सशक्त करणारा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या गोष्टीसाठी मी पात्र नाहीये, कसे नाहीयेत? पात्र नाही. आमच्या हिशोबाने आम्ही पात्र नाहीयेत तरी फरक पडत नाही. जर आम्हाला प्रभूचं वचन कळालं आणि आम्हाला हे समजलं की आमचा प्रभू आम्हासाठी काय आहे, तर ज्या गोष्टीसाठी तुम्ही पात्र नाहीये तीही गोष्ट देव आम्हाला मिळवून देणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय ज्या गोष्टीच आम्ही काय नाहीये, पात्र नाही. आम्ही एलिजिबल नाहीये, आम्ही पात्र नाहीये, मग ती कोणतीही गोष्ट असो. तुमचं शिक्षण असेल, कदाचित तुमची बुद्धी तुम्हाला सांगते की तू पात्र नाही का, तू चांगल्या मार्कने काय व्हावा, पास. पण जर तू प्रभूकडे पाहशील तर देव त्याच्यातही तुला अनुग्रह देणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर घरात एखादा व्यक्ती एकदम हॉरेबल वागतो, नकारतेने जगतो आणि मग आम्हाला वाटतं का बदलू शकत नाही आणि कधीच या व्यक्तीचं परिवर्तन मी पाहू शकत नाही. खरोखर तुम्ही जे पाहताय तुमच्या समोर जे घडतंय ते बरोबर आहे, पण बायबल सांगतं का परमेश्वर त्या गोष्टी करणार आहे ज्यासाठी आम्ही पात्र नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आम्हाला अपेक्षित नाहीये, कसं नाहीये, अपेक्षित नाही, असं घडू शकतं आणि त्या समय ती आशा काय करतो आम्ही सोडून देतो. सोडून देतो. पण देवाची इच्छा आहे की आम्हाला कळावं ज्या गोष्टीस तू पात्र नाहीये त्या गोष्टी देव तुला मिळवून देण्यास समर्थ आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून या ठिकाणी देवाबद्दल काही वर्णन केलंय. निर्गमाचं पुस्तक 34वा अध्याय आणि त्याची 2 वचने या ठिकाणी आपण वाचू, 5 आणि 6. निर्गमन अध्याय 34, 5 आणि 6 वचन. 6 वचन. आणि यहोवाने त्याच्या पुढे जवळून जाऊन घोषणा केली, यहोवा यहोवा दयाळू व कृपाळू देव. हा, कोणता देव? दयाळू व कृपाळू सगळे बोला, देव. कोणता देव? दयाळू व कृपाळू देव. दया आणि कृपा याचा अर्थ आज आपण शिकणार आहोत. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला मोशेने उपमा दिली. कोणाला? देवाला. हा, मोशे परमेश्वराला एक उपमा देतो. काय नाव दिलं त्यांनी? दयाळू व कृपाळू देव. दयाळू व कृपाळू देव. दया आणि कृपा म्हणजे ज्यासाठी आम्ही पात्र नाही. पण परमेश्वर ते देण्यास समर्थ आहे, म्हणून तो दयाळू आणि कृपाळू देव. येस. हालेलुया. मी पुन्हा समजून सांगतो. प्रभूला उपमा दिली, प्रभूला नाव दिलं. जसं यहोवा इरे हे नाव प्रभूला दिलं, एलशादाय हे नाव प्रभूला दिलं. इथं पण देवाला एक नाव दिलं. काय नाव दिलं? दयाळू व कृपाळू. दयाळू व कृपाळू म्हणजे ज्यासाठी आम्ही पात्र नाही, ती गोष्ट देव देण्यास समर्थ आहे, म्हणून तो दयाळू आणि कृपाळू देव आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो दया करतो. काय करतो? दया करतो आणि कृपा करतो. दया आणि कृपा त्यावर केली जाती जो ज्या गोष्टीसाठी पात्र नाही. आणि म्हणून त्याला दयाळू आणि कृपाळू देव असं म्हणण्यात आलेलं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? समजा एखादा भीक मागणारा आला आपल्या घरी आणि मग आपण त्याला चपाती दिली किंवा पैसे दिले, त्याचा आणि तुमचा काही संबंध आहे का? नाही. तुम्ही त्याचे देणेदार आहेत का? नाही. पण तुम्ही दया केली. काय येस. केली? दया केली. तो पात्र नाहीये का तुम्हाकडून त्याने काही घेऊन जावं, येस. पण तरी पण उदारमाने तुम्ही त्याला काय करता? देता. म्हणजे तुम्ही त्याच्यावर काय करताय? दया करता. दया करताय, कृपा करताय. सेम काही गोष्टींसाठी आम्ही पात्र नाही. पण बायबल सांगतं का देव दयाळू व कृपाळू आहे. Yes. म्हणजे तुम्ही पात्र नाहीये तरी परमेश्वर तुम्हाला देण्यास ते समर्थ आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुमच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी आहेत का ज्याला घेऊन सैतान तुम्हाला घेराव टाकत आहे आणि तो म्हणतो की तू पात्र नाहीये, तुझ्या लाईफमध्ये होणार नाही, तुला हे भेटणार नाही, तुझ्याबद्दल हे घडणार नाही. तर म्हणावं का नाही, जरी हे सत्य असेल पण माझा परमेश्वर मस्साठी दयाळू आणि कृपाळू परमेश्वर. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या गोष्टीसाठी मी पात्र नाही. नाहीये परमेश्वर ती गोष्ट मला देण्यास समर्थ आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभू येशू दयाळूनी कसा देव आहे? कृपाळू देव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला सांगा, तारण मिळणं आपल्याला शक्य आहे का? नाही. पण कोणाद्वारे मिळालं? देवाद्वारे मिळालं. म्हणजे आमच्यावर दया झाली. काय झाली? दया झाली. आमचं नीतिमत्व आम्ही कमवू शकत नाही, ते विश्वासाद्वारे. कशाद्वारे? विश्वासाद्वारे. कोणावर?
देवावर येशूवर. कोणावर? येशूवर येशूवर आम्ही विश्वास ठेवला. आम्ही शापात आणि पापात जगत होतो, आमचं नीतिमत्व आम्ही गमून बसलो होतो, पण येशूवर आम्ही विश्वास ठेवला आणि त्याची कृपा झाली आणि त्याने आम्हाला नीतिमत्व दिलं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे ज्याच्यासाठी आम्ही पात्र नव्हतो. नव्हतो ती गोष्ट आम्हाला फुकटद्वारे परमेश्वराने दिली. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज प्रभूला हेच सांगायचंय की तुझ्या जीवनात जर एवढी मोठी देणगी मी तुला दिली कृपा आणि दयाद्वारे, तर तुझ्या जीवनामध्ये लागणाऱ्या गोष्टी मी तुला देणार नाही का? येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सर्वातून मोठा आशीर्वाद कोणता आहे? आमचं तारण. Yes. आमचं तारण कारण बायबल सांगतं आम्ही शापित होतो. कसे होतो? शापित आणि रक्तामध्ये जीवन होतं. कशामध्ये? रक्तामध्ये बायबल सांगतं रक्ताद्वारे गोष्टी शुद्ध करण्यात येतात. कशाद्वारे? रक्ताद्वारे आमचे शाप आणि पाप येशूच्या रक्ताद्वारे काय केले? शुद्ध केले. शुद्ध केले. म्हणजे जर एवढी मोठी परमेश्वर किंमत देऊ शकतो, एवढी मोठी दया आणि कृपा प्रभू करू शकतो, तर जीवनामध्ये लागणाऱ्या गोष्टी परमेश्वर आम्हाला देऊ शकत नाही का? येस देणार. कमॉन, देणार का नाही देणार? येस देणार. मग देवाची इच्छा आहे का तू आपल्या मनाला हे समजून सांग का देव दयेचा धनी आहे, देव कृपेचा धनी आहे. आणि तुला भलेही वाटतं एखाद्या गोष्टीमध्ये का या गोष्टीसाठी मी पात्र नाहीये, पण देवाची दया आणि कृपा उदंड आहे आणि तो मला देण्यास समर्थ आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेम 6 वचन वाच पुन्हा त्याच्यातलं. 6 वचन. आणि यहोवाने त्याच्या पुढे जवळून जाऊन घोषणा केली, यहोवा यहोवा दयाळू व कृपाळू देव, हा मंद क्रोध आणि प्रेम दया व सत्य यात उद्दंड. कसा आहे? प्रेम दया व लास्टचा शब्द कोणता? उद्दंड. हा कसा? उद्दंड म्हणजे तो देण्यास भरपुरीनी. कसा आहे? भरपुरीने आहे. देवाची दया आणि कृपा संकुचित नाहीये. कशी नाहीये? संकोचित नाही. का छोट्या गोष्टी आहेत का करून टाकतो, मोठ्या गोष्टी आहेत का माझ्याकडून होऊ शकत नाही, असं लिहिलं का तो उदंड आहे. कसा आहे? उदंड आहे. म्हणजे तुम्हाला जरी मोठी कृपेची गरज आहे, मोठी दयेची गरज आहे, तर परमेश्वर तेही देण्यास तुम्हाला समर्थ आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभूची इच्छा आहे का तुमच्या व्यक्तिगत जीवनात जिथं कुठं तुम्हाला असं वाटतं का हे घडण्यास मी पात्र नाहीये, म्हणा नाही, देवाची दया आणि कृपा कोणाच्या लाईफवर आहे? माझ्या जीवनावर आणि आहे. त्याच्या दये आणि कृपेने मी पाहणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे वचन प्रभूने या वीक मध्ये दिलं. काल दिवसभर पाऊस होता आणि सैतान घेराव टाकतो का उद्या काय होणार नाही, फेलोशिप होणार नाही. कारण पात्रता नाही आमची का व्हावी, कारण पाऊस आहे. काय आहे? पाऊस आहे. आणि देवाने ऑलरेडी वचन दिलं होतं. ऑलरेडी हे वचन का ज्या गोष्टीसाठी मी पात्र नाही. परमेश्वर ते देण्यास तुम्हाला समर्थ आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून या वाचनाद्वारे खूप मोठा आधार होता, कारण नाही परमेश्वर अनुग्रह देईल आणि आपला गौरव करून घेईल. दुसरी गोष्ट, काल मला खूप फीवर होता, ताप होता खूप, आणि म्हणून मला प्रश्न पडला का आता काय करणार, उद्या तर आपली भक्ती आहे. पण हे वचन होतं का ज्या गोष्टीस तू काय नाहीये पात्र नाही, ती गोष्ट देव तुला देण्यास कसा आहे? समर्थ आहे. काल संध्याकाळपर्यंत खूप फीवर होता, तो उतरत नव्हता, पण देवाला धन्यवाद की काल रात्री 9 वाजेपासून तो फीवर काय झाला माझा निघून गेला. आणि खरोखर मी या वाचनाचा प्रॅक्टिकली या 2 दिवसात अनुभव घेऊन पाहिला का ज्या गोष्टीचा आपण पात्र नाहीये ना, देव ते देण्यास आम्हाला समर्थ आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे काल असं होतं की 5 मिनिटं पण उभा नव्हतो राहत, कारण असं उभं राहिलो का असं वाटेल काय व्हायचं, पडतो काय मी, पडतो काय मी. आणि असं वाटलं प्रिचिंगला जायचं मग कसं होईल, म्हणून आशिषला पण मी सांगून ठेवलं होतं, पण म्हणलो का नाही प्रभू आता हे प्रॅक्टिकल आहे आणि मला तुझा अनुभव काय करायचा इथं घ्यायचा आहे का ज्या गोष्टीस मी काय नाहीये पात्र नाही. पात्र नाहीये, ती गोष्ट तुझ्या वाचनाद्वारे मी पूर्ण होताना पाहणार. Yes, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि खरोखर देवाचं वचन सत्य आहे आणि तुम्ही त्याचा अनुभव घेऊन पहा का ज्या गोष्टीस तुम्ही पात्र नाहीये, पण तुम्ही म्हणता का नाही देव तू दयेचा परमेश्वर आहे, कृपेचा परमेश्वर आहे, ज्यास मी पात्र नाहीये ना देव तू देण्यास तू समर्थ आहे, प्रभू त्याचा अनुभव तुम्हाला देणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव करू शकतो, पण आपण अनुभव घेतला पाहिजे, आणि जो पण आपण अनुभव घेणार नाही देवाचं वचन आम्हाला पूर्ण होणार नाही. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रत्येक जे इथं बसलेत, इवन ऑनलाईन माध्यमाने ऐकताय, ज्या काही जीवनात गोष्टी आहेत तुमच्या आणि त्याला धरून सैतान घेरा टाकतोय आणि म्हणतो की तू पात्र नाही, काही नाहीये. पात्र नाही. फॉर एक्झाम्पल जर मॅरेज आहे आणि मग आम्हाला वाटतं की मी पात्र नाहीये, कारण आज गव्हर्नमेंट जॉब सगळे मागतायत, माझ्याकडे गव्हर्नमेंट जॉब नाहीये. सगळ्यांना सुंदरता पाहिजे, माझ्याकडे काही नाहीये, सुंदरता नाही. सुंदरता नाहीये, माझ्याकडे गव्हर्नमेंट जॉब नाही, माझ्याकडे पर्सनॅलिटी नाहीये. पण बायबल सांगतं देव दयेचा धनी. कसा धनी आहे? दयेचा धनी आहे. दयेचा धनी आहे. ज्याच गोष्टीस तू पात्र नाही असं तुला वाटतं ना, तू देवाकडे पाहशील तर देव त्याच्या पलीकडे तुला देणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं रूथ बद्दल. कोणाबद्दल? रूथ बद्दल. रूथ एक विधवा होती. कशी होती? विधवा होती. आणि मवावी होती.
तरी एका इस्रायली व्यक्तीने चांगल्या व्यक्तीने तिच्यावर दया केली. येस केली का नाही केली? येस केली. बायबल सांगतं का तिचे जो सासरा होता म्हणजे नामीचा पती वारला, तिचाही पती वारला, तिची जाव होती तिचाही पती काय झाला होता? वारला होता. एक प्रकारे परिवार शापित होता. कसा होता? शापित होता. आणि ती आपले लोक सोडून इस्रायलच्या लोकांमध्ये आली आणि तिला कदाचित वाटलंही नसल का माझं फ्युचर इथून ब्लेस होऊ शकतं. पण बायबल सांगतं तिथून पण प्रभूने तिच्या जीवनाला एक वळण दिलं आणि ज्या गोष्टी ती पात्र नव्हती देवाने ती गोष्टीला मिळवून दिली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुमच्या लाईफमध्ये हा प्रश्न असेल तुमचा मॅरेजचा, तुम्हाला वाटतं की मी पात्र नाही. नाहीये, पण कुणाची दया विपुल होईल? परमेश्वराची दया. कुणाची कृपा विपुल होईल? परमेश्वराची देव कृपा. आपल्या कृपेत आणि दयेत धनवान आहे. येस. कसा आहे? धनवान आहे. असं समजू नका का छोट्या गोष्टी होत आहेत मोठ्या गोष्टी होत नाही. म्हणा देव उदंड दयेचा परमेश्वर आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर त्याची इच्छा झाली तर 100% तो माझ्या लाईफ मध्ये कार्य करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाहे मला खूप सुंदर वाटतं. मोशे म्हणतोय. कोण म्हणतो? मोशे बोलतो. निर्गम मध्ये जे वचन आपण वाचलं ते मोशे बोलला. कोण बोलला? मोशे बोलला. तो म्हणतो हा दयेचा प्रभू आणि कृपेचा प्रभू. कोण बोलतोय? मोशे बोलतोय. सगळे बोला कोण बोलतोय? मोशे बोलतोय. एक टाइम होता का मोशे म्हणायचा का प्रभू मी मिस्रात जाणार नाही, मी काय वक्ता नाही, तुझं नाव सांग, मी एकटा कसा जाऊ, ते विश्वास ठेवणार नाही. पण तोच या ठिकाणी म्हणतो तू दयेचा आणि कृपेचा परमेश्वर. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे ज्या गोष्टी मला अशक्य वाटत होत्या, कशा वाटत होत्या? अशक्य वाटत ते होते. मी पाहतो का त्या गोष्टी तू शक्य करणार आहे. येस. आमेन. म्हणून त्यांनी या ठिकाणी प्रभूला दयेचा आणि कृपेचा परमेश्वर म्हणलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोशेने आपल्या जीवनामध्ये कोणाचा अनुभव घेतला? परमेश्वराचा अनुभव. आणि त्यांनी पाहिलं अशक्य गोष्टी. कशा? अशक्य गोष्टी. 3 गोष्टी त्यांनी पाहिल्या. का मिस्राला, इस्रायलला मिस्राच्या गुलामगिरीतून काय करायचं? बाहेर काढायचं. मधी आलेल्या सर्व राष्ट्रांची लढाई लढायची. आणि तिसरी गोष्ट एक राष्ट्र बनवायचं. काय बनवायचं? राष्ट्र बनवायचं. इस्रायल समोर 3 आव्हान. किती आव्हान? 3 आव्हान. पहिले कुठून निघायचं? गुलामीतून. कुठून निघायचं? गुलामीमधून. दुसरं वाटेमध्ये लढाई आहेत. काय आहेत? लढाया आणि आहेत. ती लढाई जिंकायची. आणि तिसरी गोष्ट काय बनायचं? एक राष्ट्र बनायचं. या 3 गोष्टीसाठी इस्रायल हे पात्र नव्हतं. ते बाहेर निघू शकत नव्हते, ते लढाई लढू शकत नव्हते, ते एक राष्ट्र बनू शकत नव्हते. Yes. पण तिन्ही बाबतीत कोणाची दया झाली? परमेश्वराची दया देवाने झाली. त्यांना बाहेर काढलं. येस. मोठमोठ्या राजांना पराभव केला आणि त्यांचं गुलामांचं काय बनवलं? एक राष्ट्र बनवलं. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणतो का प्रभू खरोखर तू दयेचा आणि कृपेचा देव आहे. येस. ज्या गोष्टीसाठी आम्ही पात्र नव्हतो. नव्हतो त्या गोष्टी प्रभू तू करण्यास समर्थ आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? हाच अनुभव कुणी घेतला पाहिजे. आपण. जस दावीद लढतो गोल्याशी, बाकी लोक नव्हते का? येस होते. पण ते लोक तयार झाले का? नाही झाले. नाही, त्यांना वाटलं का नाही आम्ही करू शकत नाही. पण ज्या गोष्टी तुम्ही पात्र नाहीये दावीदाला कळलं का ती गोष्ट देण्यास देव समर्थ आहे. येस. आणि जास्त उभा राहिला, देवाने दया आणि कृपा विपुल केली आणि दावीदाला प्रभूने विजय दिला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च भरोसा करा, देव दयेचा आणि कृपेचा देव आहे. Yes. आणि देवाची दया आणि कृपा काही विशेष दिवस नाहीये. रोज देवाची कृपा, करुणा आणि प्रेम दया आमच्यावर नवीन होती. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया विलाप मध्ये आपण विलाप काढू. अध्याय 3 21 आणि 22. 21 वचन. हे मी मनात म्हणतो म्हणून मी आशा धरतो. 22 वचन. यहोवाची प्रेम दया त्याच्या करुणा थकत नाहीत म्हणून आम्ही नष्ट झालो नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा पुन्हा वाचा, खूप सुंदर आहे. परत दोन्ही वचन. 21 वचन. हे मी मनात आणतो म्हणून मी आशा धरतो. 22 वचन. यहोवाची प्रेम दया त्याच्या करुणा थकत नाहीत. हा, तो म्हणतो परमेश्वराची करुणा आणि प्रेम दया काय होत नाही, थकत नाही. आणि त्याच्या पूर्वी खूप सुंदर वचन आहे, ही मी आपल्या मनात आणतो. कुठं आणतो? मनात आणतो. सगळे बोला कुठं आणतो? मनात आणतो. तुमच्या मनात हा निर्धार पाहिजे, तुमच्या मनात हा विश्वास पाहिजे का देवाची प्रेम दया करुणा कृपा रोज माझ्यावर नवीन होती. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आम्ही हे देवाला म्हणतो का प्रभू रोज एक नवीन समस्या आहे, रोज एक नवीन अडचण आहे, माझ्या लाईफमध्ये काय चाललंय, तर देवाचं पण वचन सांगतं का रोज देवाची दया आणि कृपा तुझ्यावर नवीन होती. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे रोज तू त्या गोष्टी पाहशील ज्याच्यास तू पात्र नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आमचा प्रॉब्लेम असा आहे का रोज हे वचन आम्ही आपल्या मनात आणत नाही. कशात आणत नाही? मनात आणत नाही. इथं विलापमध्ये तो काय म्हणतो, ही गोष्ट मी माझ्या कुठं आणतो? मनात आणतो. मनात आणतो का देवाची दया आणि कृपा रोज माझ्यावर काय होती, नवीन होते. मग जर रोज नवीन मोठं आव्हान आहे तर रोज मी देवाचं मोठं काम आपल्या जीवनात येस. पाहणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे का रोज तुमच्या जीवनात
तुम्ही सकाळी उठल्यावर हे जाहीर केलं पाहिजे का धन्यवाद प्रभू, तुझी कृपा करुणा प्रेम दया रोज माझ्या लाईफवर नवीन होती. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आजच्याही दिवसात मी तुझ्या गौरवासाठी असे कार्य पाहिल का जे पाहण्यास मी योग्य नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुमच्या लाईफ मध्ये रोज काही ना काही अद्भुत आणि आश्चर्यकारक गोष्टी परमेश्वर करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण कुणी मनात आणलं पाहिजे? आपण किती लोक आणतात मनात? आणा. कुणा आणा? मनामध्ये रोज सकाळी म्हणा का धन्यवाद तुझी कृपा आणि प्रेम दया काय होती, नवीन म्हणजे ज्यासाठी मी पात्र नाही ना आज त्या गोष्टी माझ्या लाईफ मध्ये मी पाहणार. प्रेज द लॉर्ड. तुमच्या मुखात जसं तुम्ही डिक्लेरेशन देणार, तुमचं वचन तुम्ही ऍक्टिव्हेट करणार, देवाची पण कृपा आणि दया प्रभू तुमच्यावर विपुल करणार. प्रेज द लॉर्ड. पण जर आम्ही देवाचं वचन समजत नाही, हे सत्य आम्हाला प्रगट होत नाही, तर मग आमच्या जीवनात तसे कार्य होत नाही ज्याप्रमाणे झाले पाहिजे. आणि नेहमी आम्हाला असं वाटतं का माझ्या समस्येसमोर मी लाचार आहे, मी कसा आहे, लाचार आहे. किंवा मी अशक्त आहे, मी कमकुवत आहे आणि हे खरोखर हे मला कधी भेटणार नाही. पण जर तुला हे सत्य समजलं का नाही, ती गोष्ट देव मिळवून देण्यास समर्थ आहे ज्याच्यास मी पात्र नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कंटिन्यू कर. वचन, मनुष्याने धीर धरावा आणि यहोवाच्या तारणाची आशा धरावी हे चांगले आहे. हा पुन्हा वाच. 26 वचन, मनुष्याने धीर धरावा आणि यहोवाच्या तारणाची आशा धरावी. हा काय धरावी? धीर धरावा, धीर धरावा आणि तारणाची. आशा धरावी. तारणाचा अर्थ होतो मुक्ती. तारणाचा अर्थ काय होतो? मुक्ती. आणि बायबल सांगतं का तुम्ही मुक्तीची काय धरावी? आशा. आशा धरावी. म्हणजे आत्मिकरित्या प्रभू हे सांगतोय का जसं मुक्ती हे आम्हाला मिळणं शक्य होतं का? नाही, कोणाच्या कृपेद्वारे मिळाली? देवाच्या कृपेद्वारे. मग जर देव मुक्ती देऊ शकतो, देव तारण देऊ शकतो, इस्रायलला प्रभू बाहेर काढू शकतो, दावीद्वारे देव गोल्यातला मारू शकतो, तर देव आमच्या जीवनात ते कार्य नाही करू शकत का? हेच करू शकतो. म्हणून देवाची इच्छा आहे का तुम्हाला कळावं का देव मुक्ती देण्यास, काय देण्यास, मुक्ती देण्यास जे तुम्हाला मिळण्यास तुम्ही पात्र नाही. नव्हते. जर देव ती गोष्ट तुम्हाला देऊ शकतो तर तुमच्या जीवनात लागणाऱ्या गरजा पण देव तुम्हाला पुरवू शकतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला वाटेल का मी पात्र नाही, काय नाहीये, पात्र नाही आणि म्हणून तुम्ही आशा काय करून टाकाल, सोडून टाकाल. पण देवाची इच्छा नाहीये तुम्ही आशा सोडावी आणि म्हणावं ज्या गोष्टीस मी पात्र नाहीये ना देव ते मिळवून देण्यास मला समर्थ आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हन्ना पात्र होती का? नव्हती. वांज होती. कशी होती? वांज होती. सारा पात्र होती का? नव्हती. ती पण कशी होती? वांज होती. 90 वर्ष. किती? 90 वर्ष. चर्च आकडा ऐकून एवढं तर आज तर आयुष्य पण नाही, एवढं आज मनुष्याचं आयुष्य पण नाही. तेवढा वेळ तिने काय धरला? संयम संयम. धरला. आणि त्या वर्षात म्हणजे 90 वर्षात प्रभू तिच्या लाईफ मध्ये काय केलं? कार्य कार्य केलं. केलं. म्हणजे ज्या गोष्टी अशक्य आहेत, कशा आहेत? अशक्य आहे. मानवी दृष्टीने या गोष्टी अशक्य अशक्य आहेत. देवानी ती दया केली आणि तिला त्या गोष्टीने ब्लेस केलं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तोच परमेश्वर ते म्हणतो का ज्या बाबतीत तुला वाटतं ना अशक्य आहे, देव तुला ते करण्यास समर्थ आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तिथंच तुला देवाचा गौरव दिसणार, तिथंच तुला देवाचा चमत्कार समजणार, तुझ्या बुद्धीला हे कळणार कारण हे मानवी दृष्टीने अशक्य आहे. मानवी दृष्टीने हे अशक्य आहे. हे बुद्धीने अशक्य आहे, हे पैशाने अशक्य आहे. हे जे कार्य झालं ना यामध्ये फक्त प्रभूचा हात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? कमॉन, किती लोकांना कळतंय? समजतं चर्च? जास्त तुम्ही पात्र नाही, काय नाहीये, पात्र नाही. आशा सोडू नका. काय करू नका? आशा सोडायची कोणाकडे नाही. बघा? परमेश्वराकडे हा पाहायचं. एखाद्याला संतती नाहीये, तुम्हाला वाटतं का नाही मेडिकल रिपोर्ट पण ओके आहेत, बाकी गोष्टी पण ओके आहेत, पण तरी मला संतती राहत नाही, मग कदाचित मी पात्र नाही, कदाचित मी पात्र नाही. तू हन्नेकडे बघ, तू सारेकडे बघ, तेही पात्र नव्हते पण देवाने त्यांना विपुल केलं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेम तुम्हाला प्रभूकडे पाहायचंय, ज्या बाबतीत तुम्ही पात्र नाहीये ना देव तुम्हाला ते मिळवून देईल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं त्या बहिणी साक्ष सांगितली का 12 दिवस कुठे ठेवणार होते? ICU मध्ये. म्हणजे तू पात्र नाही का 3 दिवसात तू बाहेर यावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ज्या गोष्टी मानवी दृष्टीने अशक्य आहेत देवाद्वारे त्या शक्य आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्हाला कोणाकडे पाहायचंय? परमेश्वराकडे जस तुम्ही पाहायचंय. प्रभूकडे पाहाल तुम्हाला कळलं का देव आश्चर्यकारक गोष्टी करणार आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून निराश होऊ नका, हार मानू नका, प्रभूकडे पहा. कोणाकडे पहा? प्रभूकडे पहा. तुम्हाला घर घ्यायचंय, तुम्ही पाहताय की तेवढी सॅलरी नाहीये, गव्हर्नमेंट जॉब नाहीये, गॅरंटर नाहीये, मग आम्हाला वाटेल का माझं घर होईल? नाही. का? कारण कोणत्याच पात्रतेत मी बसत नाही. पण देव तिथून पण तुम्हाला घर देऊ शकतो. येस. हालेलुया. नेहमी लक्षात ठेवायचं, गुलामांना घर भेटू शकतं, गुलामांचं राष्ट्र होऊ शकतं, तर देव मला घर देणार नाही का? येस. देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इस्रायल कोण होतं?
गुलाम होतं. सगळे बोला कोण होतं? गुलाम होतं. गुलामांना प्रभूंनी जागा दिली, गुलामांना प्रभूंनी घर दिलं, गुलामांना प्रभूंनी राष्ट्र बनवलं. मी तर प्रभूचं लेकरू झालो आज. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्या गोष्टीस मी पात्र नाहीये, परमेश्वराची दया आणि कृपा रोज विपुल होती माझ्यासाठी. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज काय सोडू नका, आशा सोडू नका. आशा सोडू नका. चर्च कोणत्याही बाबतीत, जॉबसाठी तुम्हाला वाटेल इंग्लिश नाहीये, एक्सपिरियन्स नाहीये, माझी ओळख नाहीये, मग मी पात्र नाहीये. मी पात्र नाही. नाही. तू कोणाकडे बघ, परमेश्वराकडे पहा. दैवी लोक कसे उभे करायचे प्रभूला माहितीये. येस तुझ्यासाठी कसा जॉब शोधायचा आहे प्रभूला माहितीये. तुला कशा चांगल्या पगाराने प्लेस करायचंय कोणाला माहितीये. परमेश्वराला जर तुम्ही माहिती. देवाकडे बघाल, ज्या गोष्टी तुम्ही पात्र नाहीये ना, त्या गोष्टीचा उपभोग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घेणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं. पण अनेक लोक देवाकडे बघत नाही. ते पहिले नावं ठेवतात नशिबाला. कशाला? नशीबाला. का माझं नशीब बरोबर नाही. मग नशिबाला दोष नाही दिला तर मग म्हणतात आई बाप. कोण? आई वडील. आई बापाने काहीच नाही केलं. आई बापाने काहीच नाही केलं. मग आई बाप सोडले तर नातेवाईक. कोण? नातेवाईक. का बाबा आमच्या आई बाप चांगले नव्हते, नातेवाईक तर केलं पाहिजे होतं. कुणी? नातेवाईकांनी. मग नातेवाईक सोडतात आणि मग म्हणतात नाही सिटीच चांगली नाही. ज्या शहरात मी राहतो ना, ते शहरच काय नाहीये. चांगलं नाही. हेच पुन्हा बॉम्बेला असतो ना, तर लय भारी झालं असतं. कमॉन, कळतंय. पहिले नशीब, नंतर कोण? आई वडील. जोरात बोला. कोण? आई वडील. आई बाप सोडले तर कोण? नातेवाईक. नाही, आमचे नातेवाईक चांगले शिकलेले होते, पैशावाले होते, पण आमच्यासाठी काहीच. केलं नाही. किंवा आपण म्हणतो नाही बॉम्बेत जन्माला आला असतो ना पुण्यामध्ये, तर माझं काहीतरी झालं असतं. येस आणि काही लोक तर चर्च दोष देतात. कुठं? शसला. हेच मोठ्या टीव्हीवर पाहणाऱ्या मोठ्या चर्चमध्ये असतो, तिकडे माझं काहीतरी झालं असतं. कमॉन, कळतंय चर्च. आज प्रत्येक बाबतीत आम्ही काय करतोय? दोष देतो. दोष देतो. आम्हाला वाटतं टीव्हीवर मी बघतो मोठमोठ्या चर्चेस चालू आहे, तिकडं जर असतो ना मी 100% प्लेस झालो असतो. येस तुला हे कळलं पाहिजे का ज्या गोष्टीस तू काय नाहीये, पात्र नाही. देव दया करायला, कृपा करायला रोज तयार. येस हालेलुया. कसं? रोज. सगळे बोला कसं? रोज तयार आहे. रोज देव आपला एक वेगळा अनुभव, आपला एक वेगळा परिचय द्यायला तयार आहेत. Yes. पण देवाचं वचन आपल्या जीवनात आम्ही जाहीर करत नाही. देवाचं वचन आपल्या मणीधान्य आणत नाही, आणि म्हणून असलेल्या गोष्टी त्याचप्रमाणे राहतात आणि त्याचप्रमाणे जीवन चालत राहतं. Yes. पण जर इथून पुढे जीवन बदलावं, इथून पुढे लाईफमध्ये काही व्हावं, तर म्हणा का ज्या गोष्टीत मी पात्र नाहीये ना, देवाची कृपा आणि प्रेमदया रोज नवीन होती, आणि या वाटाचा अनुभव मी घेईल आणि मी देवाचा गौरव करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की देव काय करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतंय? कोणाकडे पहा? देवाकडे पहा. ह्या वाष्टाचा मी अनुभव प्रॅक्टिकली घेतला माझ्या लाईफमध्ये. जस प्रभूने मला एक चांगल्या जॉबमध्ये जस्ट मी पास आउट झालो, आणि 1 वर्ष मी स्ट्रगल केलं जॉबसाठी. त्यानंतर मी एक चांगल्या ठिकाणी जॉबला लागलो, आणि मग त्यावेळेस ते मला याच्यासाठी घेऊन जायचे, म्हणजे सेमिनारसाठी पाठवायचे, लांब लांब पाठवायचे. तर मी असा अनुभव घेतला त्या बाबतीमध्ये. मी कलकत्ता म्हणजे ऑलमोस्ट गुजरातपासून म्हणजे खालच्या बाजूला मी सगळं फिरलो आहे, पार कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक स्टेट मी फिरलो आहे. आणि जस्ट मला हॉटेलमध्ये प्लेस करायचे, त्या हॉटेलचं भाडं 4-4 हजार, 5-5 हजार, लॅविश हॉटेल्समध्ये प्रभू तिथं घेऊन जायचा. आणि मी त्या सेमिनारमध्ये ना ते काय सांगतात त्यापेक्षा माझं लक्ष फक्त देवाकडे असायचं, कारण आमच्या घराचं भाडं 500 रुपये होतं. किती? 500. आणि ज्या हॉटेलमध्ये राहायचो त्याचं भाडं कमीत कमी 4 ते किती हजार. आणि मी विचार करायचो का प्रभू याची पात्रता नाही आहे माझी. आमच्या घराचं महिन्याचं भाडं किती? 500 रुपये. आणि ज्या हॉटेलमध्ये मी राहतोय त्याचं भाडं पर डे 4 ते 5. आणि हॉटेल बी इतके लॅविश, बंगलो टाईप्स हॉटेल, असे हॉटेल का जे कधीच मी इमॅजिन पण केले नाही किंवा पाहिले नाही. आणि त्या ठिकाणी बसून मी फक्त देवाला धन्यवाद द्यायचो का प्रभू पात्र नाही या गोष्टीसाठी, पण ज्याच मी पात्र नाही ना त्याचा उपभोग माझ्या प्रभूने मला दिला. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असे अनेक अनुभव देव आमच्या जीवनात आम्हाला देतो. आम्हाला कळावं का तू पात्र नव्हता, पण तुला कोण देतोय? परमेश्वर देतोय. मग तुझ्या जीवनात जर परत आव्हान आले ते समजून घे की तू पात्र नाहीये, तरी देव तुला देण्यास समर्थ आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांशी देव बोलतोय? कोणाकडे पहा? परमेश्वराकडे. म्हणून दावीद काय म्हणतो, मला उकरड्यातून प्रभूने काय केलं उचललं. आणि कुठं बसवलं? अधिपतींच्या पंक्तीत माझी बसवलं. पात्रता नाहीये का मी राजा बनावं, येस. माझी पात्रता नाहीये का मी राहावं, माझी पात्रता नाही का एवढं जीवन मी आशीर्वाद जगावं. ही केवळ कुणाची कृपा झाली? परमेश्वराची कृपा चर्च, झाली. तुम्हाला आणि मला हे सूत्र समजलं पाहिजे का देव रोज कृपा करायला तयार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त हे वचन रोज कुठं आणलं पाहिजे? मनामध्ये आणलं पाहिजे. तुमच्या मनामध्ये आणा.
तुमच्या ध्यानामध्ये आणा, तुमचा विश्वास मोकळा करा. जे काही स्थितीमध्ये तुम्ही आहात, देव 100% प्रत्येक गोष्ट बदलणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची आर्थिक स्थिती देव 100% चेंज करेल चर्च. आज तुम्हाला वाटतंय संघर्ष आहे, आज वाटतंय बरकत नाहीये, आज वाटतं कुटुंबात काहीच नाहीये, आज मोठे स्वप्न आम्ही पाहू शकत नाही, पण देव देण्यास समर्थ आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त तू आशा ठेव. काय ठेव? आशा ठेव. कसं तुझ्या कुटुंबाला उंच करायचं हे देवाला माहिती. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज घर छोटं आहे, कसं आहे, छोटं आहे. पण परमेश्वर मोठं घर देण्यास समर्थ आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे पण मी अनुभव घेतलाय. आमचं घर ज्या लोकांना माहित असेल, इतकी छोटी खोली का त्याच ठिकाणी सर्व काही, पण परमेश्वरने आज एका चांगल्या घराने आम्हाला काय केलं? ब्लेस केलं. ब्लेस केलं. जस्ट तुम्ही प्रभूकडे पाहाल ना, जे प्रत्येक तुम्हाला अशक्य वाटतं, देव ते शक्य करेल. येस आमेन. कधी कधी दुसऱ्यांना बघून फक्त आपण जीव जाळतो. कोणाला बघून? दुसऱ्यांना पाहून. म्हणजे दुसऱ्या मुलांकडे गाड्या वगैरे आहेत, दुसऱ्यांचं चांगलं चाललंय, आम्हाला वाटतं त्यांचं बरं आहे बाबा, त्यांचं बरं आहे बाबा. अरे तुझं कुठं वाईट आहे? मग येस. तुला काय समजत नाही? वचन समजत नाही. तू वचन बघत नाही आणि म्हणून त्यांच्याकडे बघून फक्त जीव जाळत राहतो. देवाचं वचन बघ, जीव जाळायची गरज पडणार नाही. देव तुला पण उंच करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांकडे बघून मन छोटं करू नका. म्हणा देवाचं वचन, का जर देवाची वचन सांगतं कृपे आणि दयेत देव उदंड आहे, तर देव मला देण्यास समर्थ आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव आपला परिचय देईल. जीव जाळायची गरज पडणार नाही. आई बापांना, परिस्थितीला, नातेवाईकांना नाव ठेवण्यात मजा नाही याच्यात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आमचा रुसवा नातेवाईकांवर आहे. कोणावर? नातेवाईकांवर. काय काय आम्हाला वाटतं चांगले होते, कसे होते, चांगले होते. पण आमच्यासाठी काहीच केले नाही या लोकांनी. येस. का? परमेश्वराच्या नजरेत तो पडतो. देवाला म्हणायचंय, जर तो तुझा नातेवाईक आहे, तर मग प्रभू तुझा मित्र नाहीये का? येस. प्रभू तुझा पिता नाहीये का? त्यावर तुझा रुसवा आहे. आणि देवावर तू का नाही बघत? मग तू माणसाकडे बघण्यापेक्षा कोणाकडे बघ? परमेश्वराकडे म्हणजे पहा. तुझ्या मनातला जो रुसवा आहे ना तुझ्या नातेवाईकाच्या प्रती, तो Yes. परमेश्वर दूर करेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आम्ही देवाकडे कमी बघतोय आणि अवतीभोवती जास्त आम्ही बघतोय. आणि म्हणून परमेश्वर पाहतो का आमची स्थिती बदलत नाही, कारण आम्हाला वचन ज्याप्रमाणे समजलं पाहिजे ना त्याप्रमाणे समजत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज प्रभूकडे पहा. कोणाकडे पहा? प्रभूकडे आणि जाहीर करा का ज्यास मी पात्र नाहीये ना, देव ते मला मिळवून देण्यास समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज मी प्रीचिंग करतोय, आज देवाचं वचन सांगतोय, पण मी पात्र नाहीये का मी काय करावी? प्रीचिंग करावी, देवाची सेवा करावी. कारण जर माझं लाईफ मी पाहिलं तर मी पळ काढणार आहे. इतक्या लोकात कधी थांबणारा नव्हतो मी, पण देवाची दया झाली. ज्या गोष्टीस मी पात्र नव्हतो ना, ती गोष्ट देव आज माझ्याकडून करून घेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही प्रभूकडे पहा आणि ज्यास तुम्ही पात्र नाहीये ना, त्या गोष्टी तुम्हाला भरपूर देव बाबतीत. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इव्हन तुमचा बिझनेस छोटा असेल, कसा असेल, छोटा आणि असेल. तुम्हाला वाटत असेल की याच्यात मी कसा मोठा होईल, खरोखर तुझी पात्रता नाहीये, पण देवाकडे बघशील ना, हे छोटं पण देव मोठं करून टाकणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाकडे पाहणं गरजेचं आहे. देवाचं वचन आपल्या मनात ध्यानात आणणं, समजणं गरजेचं. जास्त ते तुम्हाला समजल, तुम्ही डिक्लेअर कराल, हे वचन तुम्हाला रोज ब्लेस करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला जर वाटत असेल मी पात्र नाहीये ना, आनंदाची गोष्ट आहे. कशी गोष्ट आहे? आनंदाची गोष्ट. सगळे बोला, आहे. कशी गोष्ट आहे? आनंदाची गोष्ट. ज्यास देव करेल ना, सर्व गौरव कोणाला जाईल? परमेश्वराला जाईल. कारण तुम्हाला याची जाणीव आहे का मी पात्र नाही, येस. मी काही नाहीये. पात्र नाही. आज हे खूप महत्वाचं आहे. नाही तर लोक देवाचा गौरव चोरतात. कोणाचा गौरव चोरतात? देवाचा गौरव. म्हणून एक 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 हिशोबाने खूप चांगलं आहे का तुला कळतंय का मी पात्र नाहीये, मी योग्य नाहीये. म्हणजे या साक्ष घडल ना, सर्व श्रेय, सर्व महिमा आणि गौरव तू देवाला देशील. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून याचं भांडवल करा. कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या देव गौरवासाठी. म्हणतो उलट मला चांगला व्यक्ती सापडला, मला चांगला व्यक्ती कारण ज्याला सापडला. जाणीव आहे का मी योग्यतेचा नाही, Yes. मी पात्रतेचा नाही, माझ्या लाईफ मध्ये येऊ शकत नाही. ज्यावेळेस मी याला देईल, हा सर्व गौरव महिमा माझ्या देवाला देईल. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून हे दुःख करण्याची गोष्ट नाहीये, याच्या देवाचा गौरव आहे. येस आमेन. या देवाचा गौरव आहे. नाही तर मनुष्य देवाचा गौरव देवाला देत नाही, क्रेडिट चोरतो. काय चोरतो? क्रेडिट चोरतो. हा कसं ना कसं देवाची महिमा कमी करतो आणि स्वतःला पुढे ढकलतो. कोणाला? स्वतःला. देवाला ते लोक नाही आवडत. पण जे लोक बघतात का मी पात्रच नाहीये, प्रभूला कळतं का याच्यामध्ये फक्त माझा गौरव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून दावीद म्हणतो ना, मी पात्र नाहीये, पण माझ्या देवाने मला उचललं आणि अधिपतीच्या पंक्तीला बसवलं. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तुम्हाला कोणत्या गोष्टीद्वारे वाटतंय ना का बाबा मी पात्र नाहीये, मी काही नाहीये? पात्र नाही. संततीच्या बाबतीत, लग्नाच्या बाबतीत, जॉबच्या बाबतीत, घराच्या बाबतीत, सेवेच्या बाबतीत आनंदाची गोष्ट आहे.
कशी गोष्ट आहे? आनंदाची गोष्ट देव आपली आहे. दया दाखवल येस हालेलुया. देव आपली दया दाखवे. आणि दाखवून देईल का तू योग्यतेचा नव्हता, तू पात्रतेचा नव्हता, तरी तुझे देवान तुला दिलंय चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून दुःख करू नका. कोणाचं वचन बोला? देवाचं वचन. आपल्या मनात हे घेऊन या का देव दयेचा परमेश्वर, देव कृपेचा परमेश्वर आहे आणि त्याची कृपा मजूर विपुल होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा एक उदाहरण घेईल मी. 38 वर्षाचा दुखणेकरी. किती? 38. चर्च हा पात्रेचा होता का येशूकडे जावं? नाही. कमॉन मी तुम्हाला विचारतोय. 38 वर्षाचा दुखणेकरी हा आपल्या जागेवर बसून होता? येस. होता का नव्हता? त्याची पात्रता नव्हती कोणाकडे जावी? येशूकडे जावं. कोण त्याच्यापर्यंत आला? येशू आला. म्हणजे काय झाली? देवाची कृपा झाली. कमॉन कळतंय चर्च. म्हणजे परमेश्वर हे दाखवून देतो का काही गोष्टीत अनेक बाबतीत तुम्ही पात्र नाहीये, पण मी तुमच्यावर माझी दया विपुल करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आध्यात्मिक रित्या तो येशू पर्यंत पोहोचला नाही, येशू त्याच्यापर्यंत पोहोचला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज भरपूर लोक आध्यात्मिकरित्या येशू पर्यंत पोहोचत नाही, पण येशू त्यांच्यापर्यंत पोहोचतो. येस. किती लोकांना समजलं? आध्यात्मिकरित्या कोण कोणाजवळ पोहोचलं पाहिजे? जोरात बोला. आपण आपण कोणाजवळ पोहोचलं पाहिजे? येशू जवळ. पण आपण येशू पर्यंत जात नाही. येशूच आमच्या मनापर्यंत येऊन आम्हाला टच करून जातो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी आमचा मूड गेलाय, कधी कधी आराधना करण्याची इच्छा नाही, कधी कधी चर्चला येण्याची इच्छा नाही, पण कसं न बस परमेश्वरचं वचन आराधना कुठून येते आणि आम्हाला काय करून जाती? स्पर्श करून जाती. म्हणजे तुझी पात्रता नव्हती का आज देवाचा अभिषेक तुला मिळावा, पण अभिषेक येऊन तुला गाठून गेला. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही कळलं का? मग किती लोकांना समजलं मी जे बोलतोय? काही गोष्टी आम्ही काय नाहीये, पात्र नाही. 38 वर्षाचा व्यक्ती येशू पर्यंत पोहोचला नाही. येशू त्याच्यापर्यंत पोहोचला. येस. अनेक वेळेस चर्चमध्ये जेव्हा तुम्ही येता ना, तुम्ही येशू पर्यंत पोहोचत नाही, तुम्ही कठीणतेत बसता. कसं बसता? कठीणतेमध्ये. पण बरोबर आराधनेत प्रार्थनेत कुठेतरी देवाचं वचन येऊन तुम्हाला काय करून जातं? स्पर्श करून जातं. आणि दाखवून देतात तू तर लांब बसला होता, तू माझ्यापर्यंत नाही पोहोचला, पण बघ मी तुझ्यापर्यंत येऊन पोहोचून गेलो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन मी प्रॅक्टिकल बोलतोय. घडतं का असं? येस. अनेक वेळेस असं होतं चर्च. मग ते घरी असेल, मीटिंग मध्ये असेल, चर्च मध्ये असेल, आम्ही देवापर्यंत पोहोचत नाही, पण देव कसं ना कसं कोणत्या ना कोणत्या माध्यमापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचतो आणि आम्हाला टच करून जातो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अचानक कुठेतरी घरी येऊन जातं प्रार्थनेसाठी. अचानक कुठेतरी येतं म्हणतं नाही चल प्रार्थनेला जाऊ, चल चर्चला जाऊ, चल देवासाठी जगू, चल देवासाठी काहीतरी करू. म्हणजे आम्ही देवापर्यंत पोहोचलेलो नसतो, पण देवाची दया होती आणि कोणतरी आम्हाला येऊन देवाच्या जवळ घेऊन जात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाची कृपा विपुल होती? परमेश्वराची कृपा. कमॉन होती का नाही होत? येस होती. याईर आणि येशू वाचल्या बायबलमध्ये. अर्ध्या रस्त्यापर्यंत याईर येशूला घेऊन गेला. कोण? याईर येशूला घेऊन गेला. अर्ध्या रस्त्यापर्यंत याईर घेऊन चालला होता. कोणाला? येशूला. पण रस्ते ज्यास त्यांनी बातमी ऐकली, त्यांनी आशा काय केली? सोडून टाकली. जस्ट तो पात्रचा नव्हता का येशूच्या घरी जावं, येस. पण नंतर येशू याईरला घेऊन त्याच्या घरी गेला. येस. हालेलुया. का मी पुन्हा सांगतो. अर्ध्या रस्त्यापर्यंत याईर कोणाला घेऊन चालला? येशूला घेऊन चालला. पण अर्ध्या रस्त्यानंतर प्रवास चेंज झाला. आता याईर पुढे चालत नाही, आता कोण पुढे? येशू पुढे आहे. कमॉन कळतंय? म्हणजे या ठिकाणी याईरनी आपली पात्रता काय झाली? गमावली. गमावली. आता पात्रचं नाहीये का कोण सांगती यावं, येशूने सोबती पण यावं. तरी देवाची दया विपुल झाली आणि आता देव याईरला घेऊन पुढे चालला. येस. हालेलुया. माझी इच्छा आहे तुम्ही पकडावे, खूप सुंदर आहे. अनेक वेळेस आम्ही आशा काय करतो, सोडून देतो. पण देव आशा नाही सोडत. येस. प्रेज द हालेलुया. लॉर्ड. आम्ही देवाला सोडतो पण देव आम्हाला सोडत नाही. याईरने अर्ध्या प्रवासात येशूला काय केलं? सोडलं सोडून दिलं. पण देवाने त्याला सोडलं का? नाही. बायबल सोडलं. सांगतं विश्वास धरशी तर कोणाचा गौरव पाहशील. देवाचा गौरव त्याने पाहशील. विश्वास धरला होता का? नाही. अर्ध्या रस्त्यापर्यंत विश्वास धरला होता, पण अर्ध्या रस्त्यात विश्वास काय केला? सोडून दिला. म्हणजे तो पात्रचा नाहीये का येशू पुढे चालावं, पण तरी पण येशू विश्वास वाढून त्याला पुढे घेऊन चालला. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक गोष्टीस आम्ही पात्र नाही. पण तरी देवाची दया तिथे विपुल होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्र त्याला माहितीये मासे रात्री पकडतात. कधी पकडतात? रात्रीचं पकड. आउट ऑफ सीझन. कोण घेऊन गेला? येशू घेऊन गेला. घेऊन गेला. त्याला माहितीये मी पात्र नाहीये, काय नाहीये, पात्र नाही. पण तरी देवाने मिळून दिलं का नाही दिलं? येस. दिलं. म्हणजे तू पात्र नाहीये तरी पण देव तुला मिळून देतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेम वे आम्ही पण अनेक गोष्टींसाठी काय नाहीये, पात्र नाही. मग मन छोटं करू नका. कोणाकडे पहा? परमेश्वराकडे मी पहा. पात्र नाही तर काय झालो? माझी आर्थिक स्थिती नाहीये का?
माझी पर्सनॅलिटी नाही आहे का, माझे विचार तसे नाही आहेत का, माझी फॅमिली तशी नाही आहे का, काय फरक पडत नाही, माझ्या देवाची दया विपुल होईल माझं. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ज्यावेळेस देव मला ब्लेस करेल ना, सर्व श्रेय आणि गौरव मी माझ्या देवाला देणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पात्र नव्हतो, मी योग्य तसं नव्हतो, पण माझ्या देवाने मला उंच केलं. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाला आपल्या जीवनातून त्याचं काय पाहिजे, गौरव पाहिजे. पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च. एक शेवगावची केस होती आणि त्या भावाला शिक्षा होणार होती किंवा दंड होणार होता आणि जजच्या हातात होतं. कोणाच्या हातात होतं? जजच्या हातामध्ये. आणि आदल्या दिवशी तो म्हणला की पास्टर उद्या फायनल निकाल आहे. असा संडे होता आणि सोमवारी फायनल त्याचा निकाल जाहीर करणार होते. आणि त्या स्थितीमध्ये वचन आलं का नाही, दे तुला इथून पण काय करणार, बाहेर काढणार. आणि सेम डे सेकंड डे प्रभूच्या त्याच्या जीवनात ते घडलं. शिक्षा सुनून शिक्षा त्या यांनी वाचून दाखवली की तुला काय काय शिक्षा होऊ शकते या कलमाच्या अंतर्गत, पण तू तरुण असल्यामुळं तुझं जीवन नाश होऊ नये म्हणून मी तुला शिक्षा करत नाही, पण फक्त 30,000 रुपयाचा काय करतो, दंड करतो. म्हणजे तो म्हणत होता की मी पात्र नव्हतो वाचण्याचा, पण कुणी मला वाचवलं, परमेश्वराने वाचवलं. चर्च त्यांनी अनुभव घेतला का देवाने काय केलं. सेम शेवगावमध्ये अशी एक केस होती का पती पत्नी विभक्त होते, अनेक महिन्यांपासून वर्षांपासून केस होती, शेवटची केस होती, शेवटचा आठवडा होता आणि त्या आठवड्याच्या पूर्वी देवाने असं कार्य केलं का तो भाऊ आला आणि तो म्हणला का कोर्ट केस काय ती मी बघत नाही, पुन्हा तू माझ्यावर नांदायला चल आणि पुन्हा आपला संसार आपण काय करू, सुरू करू. म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही पात्र नाहीये, ज्या गोष्टी तुम्हाला इम्पॉसिबल वाटतात, शून्यमय टायमामध्ये देव ते चेंज करू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणाकडे पाहायचं, परमेश्वराकडे पाहिजे. देव आपल्या दयेत, देव आपल्या कृपेत धनवान आहे. येस आमेन. कसा आहे, धनवान सगळे आहे. बोला कसा आहे. धनवान आहे. छोट्या गोष्टी होत आहेत, मग असं समजू नका छोट्या घडतात मोठ्या घडणार नाही, म्हणून त्याला लिहिलंय उदंड. कसा, उदंड. आणि धनवान आहे. कसा आहे, धनवान आहे. प्रभू आपल्या दयेत आणि कृपेत धनवान आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक वचन वाचू आपण, इफिस काढू 2रा अध्याय 4 आणि 5 वचन. तू देव जो दयेविषयी धनवान हा, आहे. कसा आहे चर्च, दयेविषयी धनवान आहे. फक्त दयेचा प्रभूने लिहिलं. कसा लिहिला, धनवान आहे. दयेच्या बाबतीत तो धनवान आहे. दयेच्या बाबतीत धनवान आहे. म्हणजे 2 प्रकारचे हे असतात, चॅलेंजेस असतात. एक किरकोळ आहेत, कसे आहेत, किरकोळ. आणि एक खूप प्रॉब्लेमॅटिक आहेत. कसे आहेत, प्रॉब्लेमॅटिक. म्हणजे तुमच्या लाईफमध्ये खूप गिचमीड आहे, खूप प्रॉब्लेम आहेत, खूप गुंतागुंती आहे, पण बायबल सांगतो तो धनवान आहे. कसा आहे, धनवान. तुमचं जीवन जेवढं कॉम्प्लिकेटेड तेवढं देवाची विपुलता धनवानतेने तुमच्या जीवनात विपुल होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही कळलं अजून. समजा एक नॉर्मल आजारी, कसा आजारी आहे, नॉर्मल. आणि त्याची इच्छा आहे तो बरा व्हावा. कसा व्हावा, बरा व्हावा. मग तो बरा होणार का नाही होणार, येस. का म्हणून होणार का नाही होणार. पण दुसरा कॅन्सर पेशंट आहे. कसा पेशंट आहे, कॅन्सर. जस्ट दोघांच्या विश्वासामध्ये फरक असेल. नॉर्मल आजारी आहे ना, त्याला वाटेल हा मी बरा होऊन जाईल, पण ज्याला कॅन्सर आहे, ज्याला HIV आहे, ज्याला इतर काही आजार आहेत, जे जगाच्या हिशोबाने अशक्य आहेत बरं होणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण बायबल सांगतं देव दयेचा धनवान परमेश्वर आहे. Yes, मग hallelujah. देवाला असं म्हणायचं का छोट्या बाबतीत माझी कृपा विपुल होईल आणि कॉम्प्लिकेटेड गोष्टीत मी विपुल होणार नाही असं कोणी सांगितलं. येस. मी धनवान आहे दयेबद्दल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. छोट्या गोष्टी मी करल आणि कॉम्प्लिकेटेड गोष्टी करणार नाही असं नाहीये, म्हणून असं लिहिलंय तो दयेबद्दल तो धनवान आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तुला थोडी दया नाही, तुला भरपूर पाहिजे. येस आमेन. कशी पाहिजे, भरपुरीने. म्हणजे कुणी म्हणलं 100 रुपये देत आपला काय नाही वाटत बाबा, पण कुणी 1000 मागितले. कसे मागितले, 1000 मागितले. आपण तो नाही यार नाही शक्य. 100 ठीक आहे. कसं आहे, 100 ठीक आहे. आटोक्यात ते 10 रुपये ठीक आहे, 50 रुपये ठीक आहे. किती मागतोय, 1000 मागतोय. किती मागतोय, 1000 मागतो. नाही राव एवढं नाही होऊ शकत. देव म्हणतो माझं तसं नाहीये. येस. म्हणून हालेलुया. लिहिलंय तो धनवान आहे. आपल्या दयेत कसा आहे, धनवान आहे. तुला 10ची गरज आहे तरी मी विपुल आहे, तुला 1,00,000ची गरज आहे तरी मी विपुल आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझे प्रॉब्लेम किती कॉम्प्लिकेटेड असू दे, माझी दया 100% विपुल होईल त्या स्थितीमध्ये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हणून किती लोकांना कळतंय, छोट्या समस्या आम्हाला वाटतात, छोट्या समस्याचं समाधान जगामध्ये पण भेटतं. कुठे भेटतं, जगामध्ये पण मोठ्या समस्या झाल्यानंतर लोक म्हणतात नाही यार काय नाही होऊ शकत. असं असतं ना, थोडं सिम्पल तर केलं असतं. आता जरा जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. कसं आहे, जास्त मग आता कॉम्प्लिकेटेड. काय नाही होऊ शकत बाबा, तुझी केस जरा जास्त हाताबाहेर गेली. देवाचं तसं नाहीये, म्हणून त्याचं इथं वर्णन केलं का देव अद्भुत गोष्टी करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांशी देव बोलतोय, तो धनवान आहे आपल्या दयेत. पुढे वाचूया. त्याने आम्हावर जी आपली मोठी प्रीती केली हा. तिच्यामुळे 5 वचन आणि पातकांमध्ये मेलो असताही त्याने ख्रिस्ताबरोबर आम्हाला जिवंत केले. हा, कशात मेलो होतो,
पापामध्ये सगळे बोला कशामध्ये? पापामध्ये पण तरी त्याने आम्हाला काय दिलं? जिवंत केलं म्हणजे आम्ही पात्र होतो का? नव्हतो. तरी देवाने आम्हाला ते दिलं. येस. मग देव जर एवढं मोठी गोष्ट देऊ शकतो जीवन, याच्यासाठी रक्त सांडावं लागतं. काय सांडावं लागतं? रक्त. मग चर्च आमच्या ज्या दैहिक गोष्टी आहेत, घर, गाडी, नोकरी, इतर काही बाबी, मग प्रभू देणार नाही का? येस. एवढं मोठं जर देव देऊ शकतो ते तारण, तर बाकी गोष्टी देव देऊ शकत नाही का? येस. मग देवाची इच्छा आहे की आपला विश्वास संजीवित कर आणि आपल्या मनात त्या गोष्टी आण की देव आपल्या कृपेत, देव आपल्या दयेत धनवान आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या गोष्टीत मी पात्र नाहीये ती गोष्ट मी नक्की उपभोग घेईल आणि माझ्या लाईफ मधून मी देवाला गौरव देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च? देवाचा अनुभव घ्या. काय करा? देवाचा अनुभव. 7 वचन रीड कर. यासाठी की ख्रिस्त येशूमध्ये त्याची आम्हावर जी दया आहे, तिच्या योगाने येणाऱ्या युगांमध्ये त्याने आपल्या कृपेची अपार संपत्ती दाखवावी. हा, अपार काय दाखवावी? संपत्ती दाखवावी. येणाऱ्या दिवसात त्याची दयेची अपार संपत्ती त्याने आम्हाला काय करावी? दाखवावी. पण कोणाकडे पहा? परमेश्वराकडे. सगळे बोला कोणाकडे पहा? परमेश्वराकडे. चर्च जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकली अनुभव घेणार नाही, तुम्हाला कळणार नाही देवाची दया आणि कृपा का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या गोष्टी आमच्या हिशोबाने इम्पॉसिबल आहेत, आमच्या हिशोबाने, इम्पॉसिबल आणि आहे. जे मी मिळण्यास कधीच पात्र नाहीये, पण म्हणून घ्या की ख्रिस्ताची कृपा आणि दया विपुल झाली, जे कोणते मला मिळाव. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक लास्ट वचन मी घेईल आणि मग आपण क्लोज करू. तिमोथे आपण याच्याबद्दल वाचू, पाऊल बद्दल. तिमोथेचं पत्र काढू आपण. काढलं. पहिला अध्याय 12 आणि 13 वचन. 12 वचन. आणि ज्याने मला शक्ती दिली तो आपला प्रभू ख्रिस्त येशू, याचे उपकार मी मानतो, कारण त्याने मला विश्वासू मानून सेवेत ठेवले आहे. 13 वचन. मी तर पूर्वी निंदक व पाठलाग करणारा व अपमान करणारा होतो. हा, पूर्वी निंदक, पाठलाग करणारा आणि अपमान करणारा. येस. पूर्वी मी निंदक होतो, नावा ठेवणार होतो, खून करणार होतो, मंडीला पळवणार होतो, पण त्यालाच देवानी एक विश्वासू सेवक म्हणून नियुक्त केलं. येस. हालेलुया. कमॉन, केलं का नाही केलं? येस, केलं. कमॉन, किती लोकांना कळतं? एक व्यक्ती, आवाज वाढू ना, एक व्यक्ती जो एक समयी मंडईचा छळ करणारा होता. काय करणारा होता? छळ करणारा होता. परसिक्युशन करणारा व्यक्तीच प्रीचर बनतोय. येस. मर्डर हालेलुया. करणारा व्यक्तीच मिनिस्ट्री करतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या टायमाला लोक पाऊलाला ऍक्सेप्ट करायला तयार नव्हते. का बरं? कारण ते म्हणले का हा छळ करणारा आहे, हा मारणारा आहे, हा मंडळीला पळवणारा आहे, हा मंडळीचा घात करणारा आहे. पण त्यालाच देवाने बदललं. काय केलं? बदललं. आणि तसं लिहिलं का पाऊल म्हणतो देवाने मला विश्वासू मानलं. येस. कसं मानलं? विश्वासू मानलं. म्हणजे त्या टायमाला बाकी लोक डाऊट धरतात. कोणावर? पाऊलावर. का रे हा अशक्य आहे, हे कसं आहे? अशक्य आहे. पण पाऊल म्हणतो या बाबतीत देवाची दया मजूर विपुल झाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देवाने माझ्या बाबतीत शक्य केल्या. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक व्यक्ती छळ करणारा कसा? छळ करणारा कुणी व्यक्ती बदललं लाईफ? परमेश्वराने कमॉन, बदललं. बदललं का नाही येस, बदललं? बदललं. तुम्ही बायबल रीड करा, असे अनेक अनुभव तुम्हाला दिसतील बायबलमध्ये का त्यांचं जीवन वाटत नाही का प्रभू यूज करू शकतो, पण त्यांचं लाईफ देवाने ट्रान्सफॉर्म करून टाकलं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देवाने शक्य करून दाखवल्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तोच अनुभव आम्हाला आमच्या लाईफ मध्ये घ्यायचा आहे. कुणाचा? परमेश्वराचा. ज्या गोष्टी तुम्ही पात्र नाहीये ना, ते ते तुम्हाला मिळवून देईल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण वचन ऐकून सोडलं नाही पाहिजे. पुढे आणलं पाहिजे. आपल्या मनामध्ये आणलं पाहिजे. आपल्या मनामध्ये आणा, येस. आपल्या विचारामध्ये आणा, त्याच्यावर उभं राहा, ते जाहीर करा का प्रभू मी पात्रतेचा नाहीये, मी योग्यतेचा नाहीये, पण तुझी कृपा मी पाहणार, येस. आमेन. तुझी दया मी पाहणार प्रभू, मी ब्लेस होणार या वचनाद्वारे. आणि जस्ट तुम्ही ते डिक्लेअर कराल ते वचन तुमच्यामध्ये प्रभू फुलफिल करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा पगार 10,000 आहे, पुरत नाही, काय होत नाही, पुरत नाही. बोलून पहा, तुझी दया आणि कृपा विपुल होईल आणि ह्या महिन्यात हा पैसा पुरून उरला, मी देवाचा गौरव पाहणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या गोष्टी शक्य नाहीये ना त्या शक्य व्हायला सुरुवात होतील. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या गोष्टी घरात येत नाहीये, गाडी असल, इतर काही गोष्टी असेल, म्हणा का देवा तुझी कृपा विपुल होईल आणि ज्या गोष्टी मी मोहताज आहे त्या गोष्टी माझ्या घरी येतील परमेश्वर. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यास तुम्ही जाहीर कराल तुम्ही अद्भुत पाहणार चर्च.
कसं पाहणार? अद्भुत पाहणार. मग ते संपत्तीबद्दल असू द्या, आरोग्याबद्दल असू द्या, परिवर्तनाबद्दल असू द्या, देव ते करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यास तुम्ही पात्र नाहीये ती गोष्ट देव देण्यास समर्थ आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पुन्हा सांगतो, 38 वर्षाचा व्यक्ती येशूपर्यंत आला नाही, येशू त्याच्यापर्यंत गेला. येस. याईर आपल्या घरी येशूला घेऊन गेला नाही, येशू याईरला घरी घेऊन गेला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्र जाळं टाकायला तयार नव्हता, येशू म्हटला माझ्या म्हणण्यानुसार तू हे कर. तो म्हणतो होय, तुझ्या शब्दाप्रमाणे मी करतोच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकही व्यक्ती पात्र नव्हता, पण देवाने प्रत्येकाचा हात धरला, त्यांना समजवलं आणि आपला गौरव करून घेतला. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज कोणाकडे बघा परमेश्वराकडे आणि पहा. म्हणा ज्यास मी पात्र नाहीये ना त्या गोष्टी मी उपभोग घेणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा टाइम लक्षात ठेवायचा चर्च. यात देवाचा गौरव आहे. येस. यात काय देवाचा? गौरव आहे. कारण तुमचे नाकर्तेपणा जगाने पाहिलाय, तुमची कमकुवत बाजू देवाने पाहिली, आणि ज्यास देव तुम्हाला ब्लेस करेल ना, लोक खरोखर म्हणतील याच्यावर देवाचा हात आहे म्हणून. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निराश होऊ नका. अरे माझं जीवन कसं आहे, लोक बघून हसतील नाही. म्हणा देव याचाच भांडवल होऊ दे आणि तुझा गौरव होऊ दे परमेश्वर. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुःख करायला भरपूर काही जर करत बसलो होतं, पण जर देवाकडे पाहिलं ना, देव प्रत्येक दुःखातून आपला गौरव शोधून घेतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव इथून पण आम्हाला उंच करणार चर्च. इथून पण नोकरीचे रस्ते मोकळे होणार, इथून पण मॅरेजची तरतूद होणार, इथून पण देव संतती प्रोव्हाइड करणार, Amen. इथून पण देव सेवेला वाट फोडणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाकडे पहा? देवाकडे पहा. अशक्य गोष्टी, ज्या गोष्टी मी पात्र नाहीये ती गोष्ट देव मला देण्यास समर्थ. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, देणार का नाही देणार? देणार. दानियल परक्या राष्ट्रात जाऊन त्यांचा अधिकारी बनतो. बाबेलचा अधिकारी कोण बनतो? दानिएल म्हणतो. बनला का नाही बनला? येस बनला. म्हणला. अरे अशक्य गोष्ट आहे. परके लोक कशी काय त्यांच्यावर धनीपण करतील? पण झालं. योसेफ परक्या राष्ट्रात गेला आणि सर्व गोष्टींवर काय गाजवली? अधिकार गाजवला. सत्ता गाजवली. चर्च कसं काय शक्य आहे? पण केलं का नाही केलं? येस केलं. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी कशा? अशक्य वाटणाऱ्या गोष्टी जास्त तो पात्र नव्हता त्या गोष्टी त्यांनी उपभोग घेतला. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूकडे पहा चर्च. येस. कोणाकडे पहा? प्रभूकडे आणि पहा. छोटे छोटे अनुभव जे देतो ना त्याद्वारे आपला विश्वास मजबूत करा. येस. होय देवा. कारण ज्यास मी पात्र नव्हतो ती गोष्ट जर देवाने मला दिली तर देव मोठ्या गोष्टी देऊ शकतो. होय येस. देवा. आज चर्चला येणं अनेक लोकांचं शक्य होतं का? नव्हतं. काही घरचे लोक पण म्हणले असतील कुठं चाललास का, म्हणून बोलले असतील का नाही? येस. काही घरचे बोलले असेल कुठं एवढा पावसात, एक दिवसाने काही वाहून जाणार आहे का सगळंच, बस घरी. देवाने मार्ग केले का नाही मोकळे? येस केले. अरे जर छोट्या गोष्टी देव करू शकतो तर देव दयेचा धनी आहे. येस. हालेलुया. धनवंत आहे. कशी आहे दयेची? धन्वंत मग आहे. प्रभू जर ह्या छोट्या गोष्टी तुला तुझं कार्य दाखवतो तर देव मोठ्या गोष्टी पण करू शकतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपला विश्वास मोठा करा. छोट्या अनुभवातून मोठ्या जाहीर करा आपल्या जीवनात गोष्टी. का नाही, देवा जर एवढ्या बाबतीत तू केलंय तर देवा मोठ्या गोष्टी तू करशील. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तो आपल्या दयेत आणि कृपेत धनवान आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोज प्रभूच्या लेकरांनी जाहीरच केलं पाहिजे. रोज देवाची करुणा आणि प्रेम दया माझ्या लाईफ मध्ये काय होती? नवीन होते. रोज नवीन अभिषेक, रोज नवीन सामर्थ्य, रोज नवीन अनाउंटिंग, रोज नवीन गिफ्टिंग, हे प्रभूच्या सेवकांनी बोललं पाहिजे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? कालच्या अभिषेकावर आजचं काम करू नका. किती लोकांना समजतंय? कालच्या अभिषेकावर आजचं काम करू नका. आजसाठी नवीन बोला. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोज हे वचन क्लेम करायचं. प्रभू रोज तुझी कृपा प्रेम दया म्हणजे रोज नवीन अभिषेक, रोज नवीन सामर्थ्य, रोज नवीन अनुग्रह मी माझ्या लाईफवर डिक्लेअर करतो येस. परमेश्वर. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही पाहता तुमच्या स्पिरिच्युअल लाईफ मध्ये फ्रेशनेस येईल चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून हे रोज प्रभूच्या लेकरांनी जाहीरच केलं पाहिजे आणि रोज तुम्ही प्रभूला एक्सपिरियन्स करणार आपल्या लाईफ मध्ये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च? समजतंय प्रत्येकाला? कुणी बोलायचं? आपण बोलायचं. आपल्या पगाराबद्दल बोला, घर खर्चाबद्दल बोला आणि देवाचं कार्य पहा देव कसं विपुल करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही का देवाचं वचन किती महान आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजपासून या आठवडे वचन तुम्ही अनुभव घ्या पूर्ण वीक आणि पुढच्या संडेला साक्षच घेऊन या देवाच्या महिमेसाठी. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बिलीव्ह करतात? हे पूर्ण 6 डे कन्फेस करा हे वचन. कन्फेस करा. मी तर डेली कन्फेस करत असतो हे वचन. याच्यापूर्वी पण हे प्रगटीकरण घेतलंय आपण. हे कन्फेस करा डेली. रोज देवाची दया करुणा मजवर काय होती? नवीन होते. मी रोज नवीन गोष्टी पाहणार देवाच्या महिमेसाठी. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही साक्ष द्याल आणि देव आपला गौरव करून घे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान उभा राहूया आपण.